माझ्याकडे अलौकिक शक्ती आहे आणि मी देवाचा अवतार आहे असं सांगून अनेक स्त्रियांचं लैंगिक शोषण करणारा विकृत भोंदूबाबा अशोक खरात याला रविवारी नाशिक पोलिसांनी चांगलाच इंगा दाखवला। गेल्या 2 दिवसांपासून विशेष तपास पथकाकडून अशोक खरात याची चौकशी सुरू होती। काल त्याला पुन्हा नाशिक गुन्हे शाखेच्या युनिट 1 च्या हवाली करण्यात आलं। यानंतर गुन्हे शाखेच्या कार्यालयातून बाहेर पडताना कॅप्टन अशोक खरातची अवस्था अत्यंत केविलवाणी झाली होती। अनेक बडे नेते आणि उद्योगपतींना शक्तिवर्धक गोळ्यांचं सिरप वाटणाऱ्या अशोक खरातला काल स्वतःच्या पायांनी चालण्याची ताकदही उरली नव्हती। अशोक खरात 2 पोलिसांच्या सहाय्याने कसाबसा चालत नाशिक गुन्हे शाखेच्या कार्यालयाबाहेर पडला। यावेळी 2 पोलिसांनी त्याला धरलं होतं। अशोक खरात लंगडत आणि कणत चालला होता। स्वतःकडे देवी शक्ती असल्याचा दावा करणारा भोंदू अशोक खरात याला अक्षरशः पाय ओढत आणि इतक्या गलित मात्र अवस्थेत पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला। पोलिसांनी या अवस्थेत अशोक खरातची सागर संगीत वरातही काढली। प्रसार माध्यमांच्या कॅमेऱ्यांनी अशोक खरातची ही अवस्था व्यवस्थितपणे टिपली आहे। अलीकडच्या काळात नाशिक पोलिसांचे ब्रीदवाक्य झालेलं नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला हे वाक्यही खरातने कसंबसं पुटपुटलं। त्यानंतर अशोक खरात पोलिसांसोबत गाडीत जाऊनही बसला। तेव्हाही अशोक खरातने स्वतःची मान शेजारच्या पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर टाकली होती। या व्हिडिओची सध्या चांगलीच चर्चा होतीये। आपल्याकडे देवी शक्ती असल्याच्या मोठमोठ्या बडाया मारणारा भोंदू खरात याला रविवारी नाशिक पोलिसांनी आपला खाक्याच दाखवला। नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला या राज्यभर गाजलेल्या पॅटर्ननुसार रविवारी सायंकाळी चौकशी प्रसंगी खरात याची वरात काढली गेली। यावेळी 1-2 वेळा क्षीण आवाजात कसंबसं नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला म्हणताना खरात याने आपल्याला बोलण्याची ताकदही नसल्याचं सांगितलं। याची चित्रफीत व्हायरल झाली असून सर्व स्तरातून त्याबाबत पोलिसांच्या कामगिरीचं स्वागत होत आहे। आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचे दावे करणाऱ्या भोंदू खरात याला आता पोलिसांसमोर बोलण्याची शक्ती सुद्धा न उरल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत। या सगळ्या प्रकारानंतर बलात्कारी भोंदूबाबा अशोक खरातला नाशिक पोलिसांनी कायद्याचा बालेकिल्ला दाखवल्याची चर्चा रंगली आहे। अशोक खरातवर महिला अत्याचार प्रकरणी 3रा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर नाशिक पोलिसांना नराधमाला कायद्याचा बालेकिल्ला दाखवावा लागला। भोळ्या बाबड्या महिलांवर अत्याचार करणाऱ्या अशोक खरातची SITनं 3 दिवस चौकशी केल्यानंतर रविवारी पुन्हा नाशिक क्राईम ब्रांचकडे अशोक खरातचा तपास वर्ग करण्यात आला। त्यानंतर कॅप्टन खरातला पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली। त्यामुळे पुन्हा नाशिक पोलिसांचा नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला पॅटर्न चर्चेत आलाय। क्राईम ब्रांचच्या कार्यालयातून पोलीस गाडीत बसताना नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला म्हणत खरात गाडीत बसला। महापालिका निवडणुकीच्या आधी नाशिक शहरात गुन्हेगारी वाढली होती। काही गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या रील स्टार्स महाभागांनी नाशिक जिल्हा गुन्हेगाराचा बालेकिल्ला असे रील्स तयार करत गुन्हेगारीचे उदात्तीकरण केले। तेव्हा पोलिसांनी तोच धागा पकडून नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला ही मोहीम सुरू करत गुन्हेगारांना पोलिसी खाक्या दाखवला। यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या RPI आठवले गटाचा जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे आणि त्याच्या टोळीचा असाच कायद्याचा हिसका दाखवण्यात आला होता। ठाकरेंच्या शिवसेनेतून भाजपमध्ये दाखल झालेल्या मामा राजवाडे, अजय बागुल यांच्यासह शहरातील अनेक नामकीन गुन्हेगारांना कायद्याचा बालेकिल्ला दाखवला। तोच पॅटर्न आज अशोक खरातला दाखवल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय।